वर्ष 2023 संपत आलेलं आहे आणि आता अवघे काही दिवस राहिलेले आहेत नवीन वर्षासाठी. मात्र 2023 सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठा अनेक राजकीय भूकंप पाहायला मिळाले, राजकीय अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या आणि या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट. सर, सर्वात प्रथम नवीन वर्षाच्या जे काही सुरुवात होते ती राम मंदिराच्या उद्घाटनापासून होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या राम मंदिराचं उद्घाटन करतायत. मात्र केवळ VIP लोकांनाच प्रवेश दिला जातोय असे आरोप सुद्धा विरोधकांकडून केले जात आहेत. महाराष्ट्रातले कोणते नेते जे आहेत ते राम मंदिरच्या उद्घाटनासाठी जातील? VIP नाही, जे स्टेजची मुख्य अरेंजमेंट जी आहे त्या ठिकाणी VIP लोक असणं हे अपेक्षित आहे. नसता मग ह्या सुरक्षितेचा प्रश्न येतो. अनेक मान्यवर त्या ठिकाणी येतात, अनेक मोठे मोठे संत महंत आहेत, राजकीय क्षेत्रातील लोक आहेत आणि मग त्यांची VIPची व्यवस्था करणं हे तसं अवघड जातं. म्हणून VIP हा वेगळा कक्ष ठेवलेला आहे. त्याला VIPसाठीच रामलल्ला आहे असं जे चित्र दाखवलं जातं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. त्याचा काय संबंध आहे? तुम्ही सर्वसामान्य सुद्धा जाऊ शकता, परंतु एक VIP मुवमेंट ज्याला आपण म्हणतो की एखाद्या रस्त्याने मुख्यमंत्री चालले किंवा पंतप्रधान चालले तर त्या रस्त्याला थोडंसं बॅन केलं जातं. त्या पद्धतीने काही काळापुरतं म्हणजे काही काळ म्हणजे काही तासापुरतं ते VIPची मुवमेंट होणार आहे. बाकी देशातील सर्वांना बोलवलेलं आहे. सर्व ज्यालाच इच्छा असेल तिथे तो रामलल्लाच्या दर्शनाला जाऊ शकतो. आम्ही पण जाणार आहोत. आम्हाला तुमच्या शिवसेनेतले कोणकोणते नेते जातील नेमके त्या दिवशी उद्घाटन आहे त्या दिवशी आता एकनाथ शिंदे साहेबांना आता 1-2 दिवसामध्ये आमची बैठकही होईल आणि एक प्रोग्राम आमचा सेपरेट प्रोग्राम जो आहे तो आमचा तो आखला जाईल. शिंदे साहेब ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने सर्व आमदार आणि मंत्री आणि काही पदाधिकारी हे दर्शनाला जाणार आहेत. अनेक जण ठाणा असेल, नाशिक असेल किंवा आणखी संभाजीनगर असेल, नांदेड असेल, ट्रेनने सुद्धा जाणार आहेत. म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्ता त्या दिवसाचा आनंद, त्या दिवसाचा जी काही मुवमेंट आहे ते आपल्या डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून तो एक आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. सर, नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा अनेक फोटो जे आहेत ते बॉलिवूड अभिनेता दिनू मोरिया याने त्याच्या इंस्टाग्रामवरती टाकलेले आहेत. गेल्या 2 ते 3 वर्षापासून आपण बघतोय की नितेश राणे भाजपचे आमदार जे आहेत ते ॲक्टर दिनू मोरिया आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक आरोप लावत होते आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिनू मोरिया यांचे एकत्रित फोटो आहे. कसं बघता याकडे? बघा, पंतप्रधान असेल, मुख्यमंत्री असेल, यांच्याबरोबर आता सर्व एखाद्या कार्यक्रमाला जाणे किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये भेट देणे त्यावेळेला सर्वजण त्यांच्याबरोबर फोटो काढू इच्छितात. आमच्यासारख्या आमदारांबरोबर अनेक लोक फोटो काढतात. म्हणजे आमचा त्यांच्याशी संबंध आहे असं होत नाही. सेलिब्रिटी असतो, त्या सेलिब्रिटीबरोबर आज पंतप्रधान आहेत त्यांच्यावर माझा फोटो असणं मला कधीही चांगलं वाटतं. तो प्रकार वेगळा आहे आणि आदित्याचा आणि दिनू मोरियाचा असलेला संबंध वेगळा आहे. तुम्ही संबंध आणि फोटो याची एकमेकांमध्ये मिसळ नका करू. म्हणून एखादा आरोपी जरी असेल किंवा एखादा चांगला माणूस जरी असेल त्यांनी पंतप्रधानांवर फोटो काढला आणि तो दुसऱ्या प्रकरणात अडकला किंवा तो त्याचा संबंध असला म्हणून पंतप्रधानांचे संबंध तुम्हाला जोडता येणार नाही. म्हणून दिनू मोरिया आणि आदित्य ठाकरे यांचा जे काही संबंध आहेत ते काही दिवसात उघड होतील. सर, ठाकरे गटाचे 2 नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे या दोघांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी किंवा लोकसभाची सीट लढवण्यासाठी जी आहे ती रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळतंय. कसं बघतं या राजकारणाकडे? आता खैरे म्हणतात मला अंबादासने पाडलं, अंबादास म्हणतो त्याच्या कर्माने तो पडला आणि दोघं आता लोकसभा लढवायच्या प्रयत्नात आहेत. आता याचा निर्णय पक्षप्रमुख त्यांचे जे आहेत ते उद्धव ठाकरे साहेबांना घ्यायचा आहे आणि त्याच्या अंतर्गत वाद असल्यामुळं मी तर त्यावर हेच सांगितलं होतं की तुम्ही दोघंजण जर लढत असाल तर कोण कोणत्या पक्षातर्फे लढवल हेही सांगता येत नाही. परंतु त्या दोघांना आमच्या शुभेच्छा आहेत. लढत राहा पण जिंकून यायची ताकद ठेवा. सर, नुकतंच ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत जे आहेत ते म्हणतात की इंडिया आघाडीकडे जे आहे ते पंतप्रधान पदाचे अनेक उमेदवार आहेत. सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी याच्यासोबत त्यांनी जे आहे ते उद्धव ठाकरे यांचं सुद्धा नाव घेतलेलं आहे. मग कसं बघता, उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत की नाही? याचा खरं अर्थानं तुम्ही उत्तर हे उद्धव ठाकरे साहेबांकडून घेतलं पाहिजे. उद्धव ठाकरे साहेबाला दरवेळेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की दरवेळेला म्हणजे खाली पाहण्याचं जे काही काम जे आहे त्या ह्या संजय राऊतने केलेलं आहे. हे स्वप्न तरी असू शकतात का आपले पंतप्रधान पदाचे? आपला पक्ष कुठं आहे, आपण कुठं आहेत, आपले येणारे खासदार किती, याचं काही तारतम्य नाही. तो डोक्यावर पडलेला माणूस काहीतरी बडबडतो आणि
आश्चर्याची गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरे त्यांना रिॲक्ट सुद्धा होत नाही, बोलत सुद्धा नाही. अरे तोंड बंद कर ना, कशासाठी बोलतोय तू? हे का माझा अपमान करतो? दरवेळेला अपमान का करतोस? चुकून त्यांनी आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरेला अपमानित कसं करता येईल, त्यांना त्यांची जागा कशी दाखवता येईल, यामुळे त्यांनी केलेलं वक्तव्य आहे. पंतप्रधानचे उमेदवार स्वतः उद्धव ठाकरेंनी सांगावं की मी पंतप्रधानचा उमेदवार आहे, ते सांगणार नाहीत. पण हे असे जे काही बोलतात ना, त्याच्यामुळे त्यांची सुद्धा प्रतिमा ढासळत चाललेली. तर राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी नुकतंच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतलेली आहे. विशेष म्हणजे नवाब मलिक यांचं असं म्हणणं आहे की मतदारसंघातले अनेक कामं होत नाही आहेत आणि त्यामुळे त्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतलेली आहे. कुठेतरी नवाब मलिक सुद्धा आता राज्य सरकारचा किंवा एकूणच सरकारचा भाग होऊ इच्छितात का? नाही नाही, नवाब मलिकांचा आणि आमच्या सत्तेचा काहीही संबंध नाही. आम्ही स्पष्ट आमची भूमिका केली की नवाब मलिक हा आमच्या सत्तेमध्ये असू शकणार नाही. आम्ही त्याला ते ॲक्सेप्टही करणार नाही. परंतु एखादा आमदार त्याच्या मतदारसंघाचे कामं घेऊन जर उपमुख्यमंत्र्याकडे जात असेल, मुख्यमंत्र्याकडे जात असेल, तर त्याला आम्ही रोखू शकणार नाही. त्यांनी मतदारसंघामधल्या कामाची अडचण जे काय असेल ते सांगावे. निश्चित त्याला कुणाचा विरोध असण्याचं काही कारण नाही. परंतु सत्तेमध्ये ते आहेत असं चित्र निर्माण व्हायचं कोणतंही त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि आम्ही तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, आमच्या सत्तेमध्ये नवाब मलिक नाहीत. सर, लोकसभा आणि विधानसभेच्या जागेच्या वाटपासंदर्भात नुकतंच छगन भुजबळ यांनी असं वक्तव्य केलं की तिन्ही पक्षामध्ये म्हणजे महायुतीचे ते 3 महत्त्वाचे घटक आहेत, त्यांच्यामध्ये समसमान जागेचं वाटप झालं पाहिजे. कसं बघता याकडे? भुजबळ साहेबांनी काय जे काही बोलायचं ते त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडे बोललं पाहिजे. त्याच्याबद्दलचे कॉमेंट्स त्यांनी करू नयेत. उलट आणखीन यामुळं जी महायुती आहे त्याच्यामध्ये पुन्हा तणाव निर्माण होईल असं वाक्य त्यांनी वापरू नयेत, अशी आमची त्यांना विनंती राहील. अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदेसाहेब असतील, हे बसून निर्णय घेणार आहेत आणि तो जे काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य करावा लागणार आहे. म्हणून त्याच्यावर आता मी भाष्य करणं वेगळं, त्यांनी भाष्य करणं, आणि मग हे आघाडी सरकारमध्ये जसं होतं पूर्वी त्याच पद्धतीने हे याच्यामध्ये फाटे फुटतील. म्हणून याच्यावर भाष्य करणं योग्य नाही असं माझं स्पष्टपणे मत आहे. नेत्यांना ठरवू द्या, तुम्ही ठरवू नका. प्रत्येकजण जर आपलं मत मांडायला सुरुवात केली तर अनेक लोक आपले मत मांडायला जेव्हा सुरुवात करतील त्या टायमाला त्या युतीमध्ये अर्थ राहणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. राष्ट्रवादीचे आणखीन एक आमदार जितेंद्र आव्हाड जे आहेत ते म्हणतात की अजित पवार गटाच्या नेत्यांना कमळावरती म्हणजे भाजपचं जे कमळ चिन्ह आहे त्याच्यावरती निवडणुकांना लढण्याची त्यांची इच्छा आहे. अजित पवारचे काही लोक त्याच्या स्वप्नात गेले होते का? कशाच्या आधारावर बोलतोय? याला कोणी सांगितलं? कोणी याला? काही बडबड करायची, रोजचं काहीतरी हेडलाईन करण्यासाठी आपलं कुठेतरी वक्तव्य टाकायचं. अरे तो कमळावर लढो का आणखीन कशावर लढो? तुला काय करायचंय? तुमच्या पक्षाचं चिन्ह कोणतं हे पहिलं ठरवा ना तुम्ही. आणि म्हणून तुम्ही इतरांच्या ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्यापेक्षा पहिले आपल्या पक्षाकडे पहा. ज्याच्या तुमच्यामुळं ज्या पक्षाची वाट लागलेली तो पक्ष सांभाळायचा प्रयत्न करा. सर, आज पुण्यात जे आहे शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा जो आहे तो पुण्यामध्ये आज होणार आहे. कसं बघता? एका बाजूला त्यांचाच म्हणजे पक्ष, जसं तुम्ही म्हणालात की या गटाकडे किती लोक राहिले, त्या गटाकडे किती लोक राहिले, पण पुण्यात आज शरद पवार गटाचा जो आहे तो आक्रोश मोर्चा होत आहे. तो आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांसाठी नाही, तो आक्रोश मोर्चा सत्ता गेल्याचा जो त्यांच्यावर झालेला परिणाम आहे त्याच्याबद्दलचा तो आक्रोश आहे त्यांचा. ज्याला आपण म्हणतो ना रडणं, तो रडण्याचा तो मोर्चा आहे. तो आक्रोश यासाठी आमची सत्ता गेली असं ओरडण्यासाठी तो मोर्चा आहे. त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नाशी काही घेणं नाही. 2.5 वर्ष जेव्हा सत्तेत होते त्या टायमाला या शेतकऱ्याची त्यांना आठवण झाली नाही. आता आक्रोश करतायत. अजितदादा गेले, आक्रोश. बाकीचे लोक गेले, आक्रोश. त्याच्यासाठी तो मोर्चा आहे. तर शेवटचा प्रश्न, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा जो आहे तो 14 जानेवारीपासून सुरू होत आहे. एकूणच महाराष्ट्राच्या किंवा एकूणच देशाच्या राजकारणावरती भारत जोडो यात्रेचा कितपत परिणाम होईल? अहो काही नाही हो, तो एक इव्हेंट करतोय, त्या इव्हेंटला इव्हेंट प्रमाणे पहा. अशा भारत जोडो यात्रा एका महात्मा गांधी आहेत का? एवढे यात्रा काढायला लागले ना, यांच्या मागं लोक चाललेत. अशा यात्रा करून जनमत तुमच्या बाजूने येणार नाही. 75 वर्षापैकी अनेक वर्ष काँग्रेसने सत्ता भोगली. लोकांना आज डेव्हलपमेंट दिसते. तुमच्या यात्रेला लोक रिस्पॉन्स देत नाही. लोक डेव्हलपमेंटला कडे पाहतात. म्हणून त्यांच्या यात्रेचा काही परिणाम होणार नाही. सीझन चांगला आहे, व्यायाम झाला पाहिजे. बिचारा एकटा आहे म्हणून फिरतोय. बोलल्याबद्दल. तर आपल्यासोबत होते शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट, ज्यांनी
राजकीय अनेक घडामोडीवरती उत्तरं दिलेली आहेत. त्यांचं स्पष्ट असं म्हणणं आहे की भारत जोडो यात्रेचा जो परिणाम जो आहे तो महाराष्ट्राच्या आणि एकूणच देशाच्या राजकारणावरती जास्त पाहायला मिळणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहितसह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.